दक्षिण आशियाई देशांपैकी पाकिस्तान हा एकमेव देश ठरलेला आहे की ज्यानं जनुकीय सुधारित पिकांना, बियांना लागवडीसाठी आणि आयातीसाठी परवानगी दिलेली आहे. आणि दक्षिण आशियामध्ये भारत, भूतान, मालदीव, तिकडे अफगाणिस्तान, श्रीलंका, नेपाळ हे सगळे धोरणामध्ये अडकलेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपलं सरकार कायम भारत पाकिस्तान करत असतं. तर आता जनुकीय धोरणांमध्ये पाकिस्तान आपल्या पुढे चालला. आपला देश आणि आपल्या देशातले कायदे आणि पर्यावरणवादी इतके नालायक आहेत की त्यांना जीएम आणि बीटी पासनं निर्माण केलेले पिकं हे परदेशातले आयात केलेले चालतात. त्यांना जीएम आणि बीटी हे जे तंत्रज्ञान आहे यापासनं कोरोनाची लस घ्यायला सुद्धा चालती. यांना ऑइल सुद्धा इम्पोर्टेड चालतं की जे सगळं जीएम असतं. पण यांना इथल्या शेतकऱ्यांना ते पिकू द्यायचं नाही, त्याचं उत्पादन त्याला वाढू द्यायचं नाही. जगातल्या शेतकऱ्याच्या तुलनेत भारतातला शेतकरी उभा होऊ द्यायचा नाही. आणि म्हणून हे भारत सरकार मग ते जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रायझल कमिटी आहे, त्यानंतर FPSAI आहे, सुप्रीम कोर्ट आहे, या सगळ्यांना घेऊन आणि त्या सुप्रीम कोर्टाला पटवून देणं गरजेचं आहे. 2004 पासून आपल्या याचिका तशाच पेंडिंग आहेत. म्हणजे 20-22 वर्ष झालं. किती उदासीनता आहे. आता आपल्याला पाकिस्तानला फॉलो करावं लागणार आहे कारण की ते जनुकीय सुधारित मध्ये आपल्या पुढे गेलेले आहेत. सरकार आता तरी ध्यानावर या.